नमस्ते. गणगण गणात बोते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज आपण इन्स्टंट असा जिलेबीचा प्रकार करणार आहोत. आपल्याकडे जर अचानक पाहुणे येणार असतील आणि आपल्याला सुचत नाहीये की आता गोडाचं पटकन खायला काय करायचं आहे, जेवायला आपल्याला गोडाचं काही बनवायचं आहे, त्याच्यात गोड पदार्थ काय बनवायचा, तर हा जो प्रकार मी दाखवणार आहे तो एकदम इन्स्टंट आहे. म्हणजे पटकन होण्यासारखा आहे, सोपा आहे आणि तुमचे पाहुणे पण एकदम खुश होऊन जातील. तर हा असा इन्स्टंट जिलेबीचा प्रकार आपण करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण प्रथम पाहूया. हे पहा, त्यासाठी लागणार आहे 1 कप, म्हणजे हा कप भरून मैदा घेतलेला आहे मी. हा 2 वेळा चाळून घ्यायचा आहे, बरोबर सपाट वाटी घ्यायचा आहे. म्हणजे हे पहा, 1 कप घ्यायचा आहे. दुसरं इन्ग्रेडियंट आहे 1/2 कप साखर. हे पहा, हा 1 कप भर घेतला आहे आणि हा 1/2 कप, असं मिळून मी ही 1/2 कप साखर घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 ते 1.5 चमचा साजूक तूप. पोहे खायचा चमचा असतो त्या मापाने घ्यायचं आहे साजूक तूप. 1 इनोचं पाकिट, पाणी पीठ तिंबण्याकरता, पिस्त्याचे पातळ केलेले काप आहेत, बारीक केलेले काप, त्याच्यानंतर ऑरेंज कलर आणि ही वेलची पावडर. आणि जिलेबी करण्यासाठी म्हणून आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. पायपिंग बॅग मिळतात त्या, किंवा तुम्ही कुठली प्लास्टिकची पिशवी दुधाची वगैरे स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला बारीक असं होल करून घ्यायचं आहे खाली. तर हे, आणि आपल्याला तळणीसाठी लागणार आहे तेल. चला, तर मग साहित्य तुम्हाला कळालं, एकदम आटोपशीर आहे. आता ह्या 1 कप मैद्यामध्ये आपल्याला, हे पहा, मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेते. 1 ते 1.5 चमचा घ्यायचा आहे आपल्याला. अर्धा चमचा अजून घेते मी. आता हे व्यवस्थित मैद्याला सगळं तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर चमच्याने व्यवस्थित लागत नाहीये, तर मी काय करते, आता याला हातानेच लावून घेते. हाताने असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळं. आता तूप सगळं लावून झालं मैद्याला की काय करायचं, थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. हे पहा, हे आपलं पीठ असं मिक्स करून झालेलं आहे. साधारण कन्सिस्टन्सी अशी असायला हवी. हे पहा, पडल्यानंतर हे असं. आता हे 10 मिनिटाकरता आपण असं झाकून ठेवूया, बाजूला ठेवून टाकूया. आता आपण पाक बनवून घेऊया. तर त्यासाठी मी 1/2 कप साखर घेतलेली आहे, बरोबर मोजून घेतलेली आहे. हे पहा, आणि 1 कप पाणी घ्यायचं आहे. हे पहा, आपण गॅस लावून घेऊया आणि हा पाक बनवून घेऊया. हे पहा, आपल्याला काही जास्त घट्ट असा पाक बनवायचा नाहीये, एकतारी वगैरे असा नकोय आपल्याला. असा थोडासा चिकट चिकट झाला की मग काय करायचं, याच्यामध्ये वेलची पावडर केलेली आहे ती टाकून घ्यायची. गॅस बंद करायचा. आणि हा आपण ऑरेंज कलर केला होता, म्हणजे मी पावडरचा केलेला आहे, ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्या जिलेबीला रंग छान येईल. आता
जिलेबी तळण्यासाठी आपल्याला असा हा पसरट पॅन घ्यायचा आहे आणि हे पहा तेल टाकून घेतेय मी पॅन मध्ये. आपल्याला ह्याच्यामध्ये जिलेबी तळून घ्यायची आहे ना. हे पहा आता हे आपलं मिश्रण भिजलेलं आहे छान. आता त्याच्यामध्ये काय करायचं, आपला इनोचा एक पॅकेट आहे ते टाकून घ्यायचं. आणि अगदी चमचाभर थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे चांगलं असं फेटून घ्यायचं. हे पहा हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. फेटून घेतलंय मी. इनो, तूप, पाणी सगळं एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्या फ्राईंग बॅग मध्ये भरायचं आहे हे आणि जिलेबी करायची आहे. हे पहा याच्यामध्ये असं पीठ मी याच्यात टाकून देते. हे पहा असा कोन भरून घेतला. गॅस मंद ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता जिलेबी सोडायची आहे. हे पहा तळून झाली की आपल्याला पाकामध्ये सोडायची आहे. एक 2 मिनिटं ठेवायची पाकामध्ये आणि मग काढून घ्यायची. परत वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायची. चला तर मग या तुम्ही पण गरमागरम मऊ लुसलुशीत रसरशीत अशा जिलेब्या खायला. अशाच छान छान स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि जमलंच तर एक लाईक आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर जरूर सबस्क्राईब करा. बाय.